नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. सावळ्याची जणू सावळी आजच्या भागामध्ये हे दाखवले गेलं आहे की तिलोत्तमा आणि चंद्रकांत हे दोघं जणी घराच्या बाहेर काही कामानिमित्त बाहेर पडलेले असतात. तोपर्यंत इथे अमृतानेच हे सगळं काही घडवून आणलेलं असतं. अमृता म्हणते, सावळी, काही जरी झालं तर मला देवी आईचा नवस पूर्ण करायचा आहे, त्यासाठी मला तिथे जायचं आहे. तोपर्यंत सावळी म्हणते, अहो अमृता मॅडम, तुम्हाला माहीत आहे ना आपल्याला तिथं जाता येणार नाही, कारण तिलोत्तमा मॅडमने सांगितलं आहे आपल्याला तुम्हाला असल्या अवस्थेमध्ये कुठेही बाहेर जायचं नाही आहे. तोपर्यंत ताराई म्हणते, वहिनी अहो तुम्ही ऐका जराशी, जर आई जर लवकर जर घरी तुमच्या आधी जर आल्या तर त्यांना उत्तर काय मी देऊ? तुम्ही दोघी कुठं गेला आहे ते काय सांगू, तरी मी काय सांगू? अमृता म्हणते, तारा कसं बसं काहीतरी मॅनेजमेंट करून घेतो, कारण मला जाणं खूप गरजेचं आहे गं. ह्या दिवसासाठी मी खूप दिवस झालं वाट पाहिली होती, ती अखेरकार देवाने माझी पूर्ण केली आहे, म्हणून तिथे जाणं माझं भाग पडतंय. तोपर्यंत सावळी म्हणते, अमृता बहिणी अहो पण असं काय करताय? आता तुमचे काही थोडेच दिवस राहिले आहेत डिलिव्हरीसाठी आणि तुम्ही आता बाहेर जायचं ह्या अवस्थेमध्ये, आणि नको ते घडलं, काय झालं तर काय, सगळ्याला दोषी मीच ठरणार आहे ना. अमृता म्हणते, काही नाही होणार गं, काही नाही होणार, मी आहे ना तुझ्याबरोबर. तोपर्यंत ते भैरवीचा नवीन प्लॅन असतो. भैरवी आता कुठे तोंडावरती पडलेली असते, तिचा कच्चा चिठ्ठा म्हणतात ना सगळा खुल्ला होता. तिने गुंडांना पाठवलेलं असतं अमृताच्या आणि सावळीच्या रिक्षाच्या पाठीमागे. म्हणते की काही जरी झालं तर तू सावळीला जागच्या जागी उडवून टाकायचं, ती जगू वागू मरू, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. पण ह्या दोघीजणी नको नको म्हणता म्हणता अमृता कशी बशी सावळीला तयार करते, दोघीजणी बाहेर जायला निघतात. तोपर्यंत सावळी अमृता घरातून बाहेर येईपर्यंत रिक्षावाल्याला थांबवते आणि म्हणते, काका थांबा हो, माझी वहिनी येत आहे, ती जरा बाळ होणार आहे ना, ती पोटुशी आहे, त्यामुळे जरा वेळ लागतोय, थांबा जरा. तोपर्यंत जायचं ठिकाण वगैरे सावळी सगळं काही सांगते. अमृता येते आणि त्याच्यातून त्या दोघीजणी जातात. तोपर्यंत तारा मागे देवाकडे हात जोडून विनवण्या करते की का कुणास ठाऊक आज जरा मनामध्ये खूपच भीती वाटत आहे की असं काही वेगळं घडणार आहे, त्यामुळे जरा चिंताच वाटते. तोपर्यंत तारा हे सगळं म्हणत असताना ह्या दोघी जातात. सावळी म्हणते, वहिनी आज जरा मला वेगळंच वाटते, कारण आपण आज घरातून बाहेर पडायलाच नको होतं, आणि पडलो असं तर खूप घटित काहीतरी वेगळं घडणार आहे आज, असं तुम्हाला वाटत नाही आहे का? अमृता म्हणते, नाही गं, तू सध्या आता घाबरली आहेस ना, त्याच्यामुळे तुला तसं वाटतंय, दुसरं काही नाही आहे. तोपर्यंत ह्या दोघींनी जणी जातात आणि भैरवीचे गुंड ह्या दोघींच्या गाडीचा पाठलाग करत असतात आणि भैरवीला फोन करतात की आम्ही त्यांच्या गाडीच्या पाठीमागेच आहे. भैरवी म्हणते, काही जरी झालं तर तू त्यांच्या गाडीला उडवून टाकायचं. तोपर्यंत इथे भैरवी म्हणते की काही मला सांगू नको, ते सावळीला अजिबात जिवंत सोडायचं नाही, तिला जागच्या जागी मारून टाकायची, ठार मारायची आहे, आणि तिच्यामुळेच माझी ही अवस्था झाली आहे, तिला जिवंत ठेवायची नाही. तोपर्यंत ते सगळं काही होत असताना सावळी रिक्षातून बाहेर उतरते आणि तिकडून एक गाडी येते, खूप वेगाने येते आणि सावळीला उडवणार. तोपर्यंत अमृता खाली उतरते, सावळीला वाचवण्याचा प्रयत्न करते आणि इथे एकीचा नाही तर दोघींचाही ॲक्सिडेंट होतो आणि तो ॲक्सिडेंट तो रिक्षावाला त्याच्या डोळ्याने पाहतून ती गाडीवाला भैरवीचे गुंड असते तिथून भुरकीनं निघून जातात. त्या दोघीजणी तिथेच रस्त्यावर ते मरणाच्या दारात असतात. तोपर्यंत रिक्षावाला पटकन सावळीचा फोन घेतो आणि तिलोत्तमाला फोन लावतो. तिलोत्तमाला फोन लावता क्षणी तिलोत्तमा म्हणते, कोण बोलतंय? म्हणजे असं सावळीचा तर नंबर पडलेला असतो, पण तिच्या जराशी वेगळंच काही मनामध्ये येत असते की हा माणूस बोलतोय तरी कोण बोलतंय, नक्की कोण आहे हा माणूस? तोपर्यंत म्हणतो, अहो इथे खूप मोठा अपघात झाला आहे आणि बहुतेक तुमच्याच घरातली ही माणसं असणार आहेत. 2 लेडीज आहे, एक गरोदर आहे आणि एक अशी आपली काळी सावळी महिला आहे. तोपर्यंत
मतलब तिलोत्तमा खूप घाबरते आणि फोन ठेवते. म्हणते की चंद्रकांतला म्हणते की अमृताचा आपला अपघात झाला आहे, त्याच्याबरोबर सावळीचाही खूप मोठा अपघात झाला आहे. हे शब्द सारंगच्या कानावरती पडतात. सारंग खूप हैराण होतो. त्याच्या पायाखालची जमीनच सरकते आणि अखेर का सारंग चक्कर येऊन तिथेच पडतो. तिलोत्तमा म्हणते की चंद्रकांत आपल्याला तिथे गेलंच पाहिजे. तारा, तू सारंगला सांभाळ, आम्ही त्या दोघींकडे जातोय. तोपर्यंत ते बघूया आपण येणाऱ्या काही भागामध्ये नक्की काय होते. अमृताचा जीव वाचेल का आणि सावळीला नक्की कोणता इफेक्ट पडणार आहे ॲक्सिडेंट झाल्यामुळे. नक्की तिची याददास्त जाते का ती शापातून मुक्त होते ते पाहूया आपण येणाऱ्या भागामध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना.